गजर माऊलीचा गजर माऊलीचा शरण येतो मी माझ्या बुद्धीला शरण येतो मी माझ्या बुद्धीला शरण येतो मी माझ्या बुद्धीला शरण येतो हॅलो 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 हातीन धाडा हातीन धाडा मी माझ्या दिना दिन दिना मी माझ्या मी माझ्या मी माझ्या मी माझ्या बुद्धीला शरण येतो मी माझ्या बुद्धीला शरण येतो मी माझ्या धम्माला मी माझ्या तसं नाही करायचं एक चित्तप्रज्ञ असं गोड आनंद वाटला पाहिजे परमेश्वराला मी माझ्या बुद्धीला शरण येतो 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 भगवान बुद्धांचे गीत गातो माझ्या बुद्धांचे श्री विठ्ठलाचे पांडुरंगाचे गुणगान गातो गुणगान गातो माझ्या शोभाताईला शोभाताईला रामराजे परिवाराची शोभा तिने वाढवलं मुलांना जन्म देऊन शिवराम भाऊ रामराजे यांच्या घराण्यामध्ये असे चांगले सुपुत्र घडवले त्यांना संस्कार दिले त्यांना शिक्षण दिली अशी माझी शोभाताई अशी माझी शोभाताई अशी माझी शोभाताई अशी माझी शोभाताई तीच माझी देवता आहे तोच माझा पांडुरंग आहे आई माझा देव आहे आई माझा धर्म आहे बारीक वाजवा बारीक थोडा मृदंग थोडं कमी ठेवायला बारीक वाजवा म्हणजे मी काय बोलतो ते कळत नाही ना. ती आई माझा देव आहे आई माझ्या कर्तव्याची गंगा आहे आई माझी पंढरी आहे आई माझी काशी आहे तीर्थ व्रत वैकल्य उपार तपास केले काय मिळालं आपल्याला केवळ अंधश्रद्धा
डोळस श्रद्धेने पाहायला आम्हाला बुद्धांनी शिकवलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिकवलं, जगद्गुरु तुकाराम महाराजांनी शिकवलं, संत नामदेव बाबांनी शिकवलं, श्री ज्ञानेश्वर माऊलींनी आम्हाला खरी वाट दाखवली. नाही तर आमची वाट लागली असती नुसत्या धर्मांच्या जातींच्या दंगलीत हजारो पुरुषांचे मुडदे पडले. 10,000 वर्षापासून धर्माच्या आणि जातीच्या दंगली या देशात लागत राहिल्या. आणि आजही काही विघ्न संतोषी लोकांना वाटतं जातीय दंगली व्हाव्यात आणि आमच्या पोळ्या भाजाव्या. पण 700 वर्षापूर्वी इथे चंद्रभागेच्या वळवंटामध्ये मोठा मोर्चा निघाला आणि पांडुरंग हरी 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 पांडुरंग माझा बुद्ध हा विटेवरी. हे बुद्धांचं माझ्या रूप. कमरेवर हात आहे, समतेचे डोळे आणि पाय कसे आहेत? सरळ आहे. आमचे पाय कुठं सरळ आहेत? रोज ऐकतो ज्ञानाच्या गोष्टी, रोज पंचशील गातो, रोज हरिपाठ म्हणतो, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. आणि कोर्टामध्ये केशीला हजर राहतो पहिला 2 गुंठ्यासाठी. आणि म्हणून वारकरी संप्रदाय ही बुद्धांच्या वाटेवरची गंगा आहे. बुद्धांच्या विचाराची गंगाच म्हणजे वारकरी संप्रदाय. दुर्दैवानं आम्हा सर्वांना माहित नाही ना ही गोष्ट. इथेही बाबासाहेबांचं नाव घेतलं की राग येतो काही कर्मठांना, सनातन्यांना. बाबासाहेब नसते तर बुद्ध कळाले नसते, संत नामदेव महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज कळाले आम्हाला मिळाले नसते, तर वारकरी संप्रदाय कळाला नसता. या समतेच्या विश्व मंदिरावर कळस चढवण्याचं काम जगद्गुरु तुकाराम महाराजांनी केलं नसतं तर आमची वाट लागली असती. आणि म्हणून मी माझ्या बुद्धीला शरण येतो. हाता वाजवा. हा दिग 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 दिग. मी माझ्या बुद्धीला शरण येतो, माझ्या कर्तव्याला शरण येतो, माझ्या कर्माला शरण येतो, माझ्या कर्तव्याला शरण येतो, माझ्या कर्तव्याला शरण येतो, माझ्या कर्तव्याला शरण येतो, शरण येतो. बरं हे तरुण पोरांनो, हे खुर्चीवर बसलेले काय तुम्हाला काय टिंगल वाटतं का? आमची टिंगल वाटते? पुढे बसा. नाही नाही, रामराजांनी हे कार्यानं आयोजन केलंय, त्याचे तुम्ही घेतलंय. राम माझी शेण गोळा करायची, 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 शेणाच्या गौऱ्या बनवायची, शेणाच्या गौऱ्या बनवायची, शेणाच्या गौऱ्या बनवायची, शेणाच्या गौऱ्या बनवायची, भीमाला पैसे पुरवायची, भीमाला पैसे पुरवायची, भीमाला पैसे पुरवायचे, भीमाला पैसे पुरवायचे. अरे मुलगा शाळेत गेला पाहिजे असं आईला तर वाटतं. माझा मुलगा शिकला पाहिजे, परदेशात गेला पाहिजे, मोठा झाला पाहिजे, माझ्या मुलाचं समाजानं कौतुक केलं पाहिजे असं आईला वाटतं. पण माझा नवरा बॅरिस्टर झाला पाहिजे म्हणून स्वतःच्या 4 मुलावर आलेली मृत्यूची आपत्ती सुद्धा जिने आपल्या नवऱ्याला कळवलं नाही ग माझ्या बहिणींनो, ती माझी रमाई म्हणून 9 कोटीची आई झाली ग बायानो. आपण नुसतं आपलंच बघतोय, आपला संसार, आपलं सौंदर्य, आपली सत्ता, सगळं आपलंच बघतोय. अरे खरे संत ते होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आम्हाला स्वाभिमान आहे त्यांच्या समाजात आम्ही जन्माला आलो.
आम्ही त्यांच्या कुळात जन्माला आलो याचा स्वाभिमान आहे आम्हाला की साहेब स्वतःची 4 मुलं मृत्यूच्या वाटेवर गेली, स्वतःची 4 मुलं मृत्यूच्या वाटेवर गेली पोरांनो. पण माझ्या रमाईने, माझ्या रामूने आपल्या नवऱ्याला कळवलं नाही हो. 4 मुलं मेली. कशामुळे मेली माहितीये? फक्त या धर्माच्या, विषारी धर्माच्या विळख्यात अडकलेला आमचा हा बहुजन समाज. मी डॉक्टर ब्राह्मण आहे, मी सनातनी आहे, मी सवर्ण आहे, मी उंच जातीचा आहे, तुम्ही हलक्या जातीचा आहे, तुम्हाला शिवणं पाप आहे. आणि म्हणून माझ्या बाबासाहेबांची 4 पोरं गेली. लेकिन नो, माझ्या बहिणींनो, अरे लुगड्याचा एवढा पदर तोडला, फाडला, दाताने फाडला आणि मेलेल्या पोराच्या दफनासाठी दिला. मेलेल्या पोराच्या दफनासाठी एवढा तुकडा माझ्या रमाईकडे नव्हता. पण त्या रमाईने जेव्हा जेव्हा साहेब येत तेव्हा तेव्हा पुरचुंडीभर पैसे गोळा करून ठेवायचे. शेणाच्या गौऱ्या बनवायची, शेणाच्या गौऱ्या बनवायची, शेणाच्या गौऱ्या बनवायची, शेणाच्या गौऱ्या बनवायची. बाजारी नेऊन विकायची, बाजारी नेऊन विकायची, बाजारी घेऊन विकायची, बाजारी घेऊन विकायची. दादा जरा मांडी घाला. भीमाला पैसे पुरवायची, भीमाला पैसे पुरवायची, भीमाला पैसे पुरवायचे, भीमाला पैसे पुरवायचे. आणि म्हणून माझ्या बहिणींनो, या रामराजे परिवारातल्या ज्या नातेवाईक आहेत त्यांना विनंती करतो, माझ्या रमाईनं आपल्या नवऱ्याला शाळेसाठी पैसे पुरवले. नवऱ्याला शाळेला पैसे पुरवणारी बायको म्हणजे रमाई. माझा नवरा बॅरिस्टर होणार आहे, माझ्या नवऱ्याला कायदा लिहायचा आहे, भारताचा संविधान निर्माण करायचं आहे. छत्रपती शिवरायांनी जनतेच्या सुखाचं स्वराज्य निर्माण केलं, त्याचं प्रॅक्टिकल बाबासाहेबांना करायचं होतं. शिवरायांच्या स्वराज्याचं प्रॅक्टिकल मला लेखणीद्वारे करायचं. ते लेखणीचं स्वराज्य नव्हतं शिवरायांचं. शिवरायांच्या स्वराज्याचा कायदा तुकोबारायांच्या अभंगातून आला. म्हणून जेव्हा जेव्हा मुखपत्र नावाचं पत्रक बाबासाहेब चालवायचे तेव्हा प्रत्येक पानावर पहिला अभंग तुकाराम महाराजांच्या गाथेतला असायचा. म्हणून राजा हो, जर खरा सच्चा वारकरी तुकोबाच्या वाटेवरचा पहिला वारकरी कोण असेल तर ते छत्रपती शिवाजी राजा शिवराया आणि दुसरा भीमराया आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. हो, एकानं तलवार वापरली, एकानं लेखणी वापरली लढाईसाठी. शिकून जीवाचं रान माझ्या भीमान केलं, शिकून जीवाचं रान माझ्या भीमान केलं, शिकून जीवाचं रान माझ्या भीमान केलं, शिकून जीवाचं रान माझ्या भीमान केलं. शिकून जीवाचं रान माझ्या भीमान केलं, शिकून जीवाचं रान माझ्या भीमान केलं, शिकून जीवाचं रान माझ्या भीमान केलं, शिकून जीवाचं रान माझ्या भीमान केलं. आम्ही करतोय जीवाचं रान. आम्ही काय ग बाई करतोय तुमचं पोरग? काय नाही, मोबाईल खेळतोय. कोणत्या लग्नाला गेलं तरी मोबाईल, कोणत्या मौतीला गेलं तरी मोबाईल, कोणत्या दशक्रियेला गेलं तरी मोबाईल. तेच त्याच्या दशक्रियेला उद्या फक्त मोबाईलच हजर राहणार. वाटोळ केलं या मोबाईल. शहाणी पण बिघडली. एवढं बारकं पोरग असते ना 2.5 वर्षाचं, त्याला वरण भात खायला देते ना मम्मी का टम्मी. हो, या टम्म्याच आहेत, तुम्ही नाही बरं का आमच्या इकडच्या. अगं बाई, पोराला ते क्षण दाखवू नकोस. सासूबाई प्राध्यापक असते, सुनबाई शिकलेली असते, 2.5 वर्षाचा राग उकळतो ना, असं ते एवढंस कार्ट म्हणून आपण त्याला
एवढंच असतं ते मोबाईल मध्ये पाहतो ती गेम कार्टून काही नाही, त्याला एकदा कार्टून लावलं दिलं का माझा राघू शांत राहतात. पण त्याच्या डोळ्याला 40व्या वर्षी कॅन्सर होईल, डोळ्यातून जखमा होतील, डोळे फुटतील, रक्तबंबाळ होतील, 24 तास मरेपर्यंत वेदना होतील. मोबाईल जेवढा चांगला आहे तेवढा वाईट आहे. पण ही सुनबाई नाही ना ऐकत. अगं सासू म्हणते, अगं सुनबाई नको त्याला मोबाईल देऊ खेळायला, आव तो ऐकतोच नाही. सासू म्हणली मा बर का हे पोरींनो, सासू म्हणाली काय ग तुझा नवरा म्हणजे महालोक. महालोक शब्द कळतो ना, आपली जुनी भाषा आहे. महालोक म्हणजे माझा लोक किती वर्षाचा आहे ग तुझा नवरा. म्हणली आता तुम्हीच विचार करा, मला वाटतं असतील 35 वर्षाचे. म्हणली माझा 35 वर्षाचा टोनगा तुझ्या पुढं एक शब्द बोलत नाही ग आवदस, आणि तुला 2.5 वर्षाचा पोरा आवरत नाही का, थोपाड फोडू का तुझं. खरं टाळे वाजवा जोरा, तुमच्यासाठी नाही. हे नवरे नाही वाजवायचे, त्यांना माहिती आपण बायकोचेच आहे. अगं माझ्या बायकोन सगळं तुझं ऐकू आहे की नाही, तू माझी बायकोन मी तुझं ऐकू. अगं माझ्या बायलेन सगळं तुला वाहिले, तू माझी देवीन मी तुझा भोप्या. म्हणून माझ्या बहिणींनो, धर्म म्हणजे नुसते युनिफॉर्म नाही, धर्म म्हणजे नुसते अंगाला जटा लांबवणं, भलाले भस्माचे पट्टे ओढणं नाही. धर्म म्हणजे भोयरात जाऊन बसणं नाही. धर्म म्हणजे धर्माचा वेगळा अर्थ होतो कर्म. ज्याचं कर्म चांगलं आहे त्याचं जीवन धर्म असतं. हे कर्म शिकवण्यासाठी माझे बुद्ध राया प्रगट झाले. 2500 वर्षापूर्वी इथे बुद्ध प्रगट झाले. लुंबिनी त्यांचं जन्मस्थान आहे. तिथे त्यांनी डोळ्यासमोर महाराष्ट्र नाही ठेवला, नेपाळ नाही ठेवला, भारत नाही ठेवला, तर विकासासाठी त्यांच्या डोळ्यापुढे विश्व होतो. ऑल वर्ल्ड इज माय हाऊस. आय डोंट लाईक गॉड अँड रिलिजन अँड कास्ट. आय लाईक ओनली वर्ल्ड अँड पीपल्स. अशी घोषणा जगात करणारा 2.5 वर्षापूर्वीचा नेता, 2500 वर्षापूर्वीचा नेता, संत महापुरुष. आय एम नॉट गॉड, आय एम ओनली मॅन असे म्हणणारे बुद्ध, त्यांच्यासाठी टाळे वाजवा खरी. ओ निळ्या शर्टवाले तुम्ही पण जरा छान वाटतं, या ना इकडं. हा तुम्हीच हो, मग चांगले आहात तुम्ही. तुमचे डोळे मला तिथून दिसतात. काही काहींचे इथून डोळे दिसून मला वाटतं दिसू नाही. काही काहीचे लांब लांबचे डोळे छान वाटतात मला. जवळ या जरा, चांगली माणसं जवळ आलं जरा चांगलं सुचतं हो. ज्यांना बुद्ध माहित नाही त्यांना सांगून फायदा काय, ज्यांना बाबासाहेब माहित नाही त्यांना सांगून फायदा काय, ज्यांना डॉक्टर आंबेडकर माहित नाही बाबासाहेब, ज्यांना पांडुरंग माहित नाही, पंढरीनाथ माहित नाही, विठ्ठल माहित नाही, त्यांना सांगून फायदा काय. आता पाहिजे आपल्या सगळ्यांना समस्या सोडवण्यासाठी फक्त एकच संप्रदाय आहे, तो बहुजनांचा, 12 बलुत्यांचा आणि एका कळश सरलेल्या तुकोबाचा वारकरी संप्रदाय. ज्ञानदेवे रचिला पाया, ज्ञानदेवे रचिला पाया, उभा
येत होते ते म्हणे नका जाऊ तिथंच बरं. माझी इच्छा आहे की अशा सुंदर सुंदर मुलांनी ऐकावं. अरे तुम्हाला कळलं पाहिजे हो. आता आम्ही आहोतच जसे आहोतच. आता हे बाबा आयुष्यभर चांगले वागले, ते चांगले राहणार आहे शेवटच्या क्षणात. पण आता तुम्ही बाउंड्रीवर येत ना चांगल्यानं वाईट. बीडला पाहिलं, परळीला पाहिलं, काय भानगडी चालल्या. त्या मानाने आपण चांगले आहोत. कृपा मानली पाहिजे बुद्धांची आणि पांडुरंगाची आपल्यावर कृपा आहे. काय आपल्याकडे जातीयता नाही, आपल्याकडे धर्माचा आंधळेपणा नाही, आपल्याकडे वैर नाही. आणि स्पृश्य आणि अस्पृश्य कोणी नाहीच हो. आपण सगळे मराठाच आहो. महाराष्ट्राला पहिले महारत म्हणायचे. काय म्हणायचे बोला, सगळे बोला ना जरा. महारत. ते बघा तो चांगला बाबा या पुढच्या झाडाने अडवलाय, बाबळेच्या झाडाने. ते चांगलं पोरग अडवलंय. हे मफलरवाला बसला ना असं, त्याच्या मागे ते लपून बसले. ते दादा यावं तुम्ही इकडे जरा. हा तुम्ही खूप देखणं पोरग आहे, छान आहे. ते तुझ्या पुढे बसले. ते म्हातारा आहे असं कळण वळण कुठं कळ. म्हाताऱ्यांना लय पुढे यावं वाटतं, कळतही नाही वळतही नाही काही. इकडे 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 या, इथं या. आणखी 2-4 पोरं या रे, चांगली चांगली. तर ऐका जरा. वारकरी संप्रदाय आणि भगवान बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज, या 2 गोष्टी जर मराठ्यांना, बहुजनांना आणि दलित बांधवांना अर्थात आंबेडकरी चळवळीच्या लोकांना ह्या 2 गोष्टी कळाल्या ना, तर जगाची टाप नाही इकडे दंगली घडवायची. एवढी शक्ती आमच्यात आहे. या रे लहान थोर, या रे लहान थोर, या रे लहान थोर, या रे लहान थोर, या रे लहान. एवढी घाई केल्यानंतर मग त्यांना कसं कळेल बाळा. या रे लहान थोर, या रे लहान थोर, या रे लहान थोर, या रे लहान थोर. याती बल देणारी नर, याती बल देणारी नर, ओ याती भटणारी नर, याती भटणारी नर. करावा विचार न लगे चिंता कवनासी, न लगे चिंता कवनासी, न लगे चिंता कवनासी. हो या रे लहान थोर, याती भलते नारी नर. कोणत्याही धर्माचे, कोणत्याही जातीचे, कोणत्याही संप्रदायाचे, कोणत्याही पंथाचे, कोणत्याही गुरुचे शेले असा, कोणत्याही बाबाचे भगत असा, इथे या. एव्हरी मॅन इज हिज प्राइज. टाळी वाजवा जोरात सगळ्यात. विषमतेचं जहर इथे धार्मिकांनी पसरवलं होतं. दारातल्या कुत्र्याला खंडोबा म्हणून पुजायचे, महादेवाचा नंदी म्हणून बैलाला ओवाळायचे, 33 कोटी देवांची आई म्हणून गायीची आरती करायचे आणि बाईचा अपमान करायचे. अरे तुम्ही गाईला देव मानता, आम्ही पण म्हणतो. का म्हणतो? आम्ही यासाठी मानतो सगळेच 18 पगड जातीचे बलुते आम्ही सगळे, कुणबी कुळवाडी. आम्ही गायला देव मानतो. कारण सांगू का? गाय हमारी माता है, गाय हमारी माता है, गाय हमारी माता है, गाय हमारी माता है. गाय हमारी माता है, गाय हमारी माता है, गाय हमारी माता है, गाय हमारी माता है. कारण काय? कारण काय असेल बरं? गाई माता आहे बरोबर, गाय देव म्हणून चालेल. आमचा देव तर तुम्हाला सांगू, ओल वर्ल्ड इज माय विठ्ठल. हे विश्वच विठ्ठल, ते गाई पण देव आहे. काही लोक म्हणतात गाई देव आहे, गाई देव आहे. मारामाऱ्या करा, मारामाऱ्या करायसाठी गाई देव म्हणत असाल तर तुमचं चूक आहे. दंगली करण्यासाठी तुम्हाला राम पाहिजे असेल ना, तर चूक आहे तुमचं. राम आम्हाला सर्वांनाच हवा आहे. अवघ्या जगाला जो आराम देतो तो राम आहे खरा. आमचा राम तो आहे. हिंदू पूजय मंदिर दहेरा, हिंदू पूजय मंदिर दहेरा.
मुसलमान तो मशीती रविदास जिन राम को पूजत है जिन राम की विश्व पर निरंतर प्रीति उन राम को पूजत है रविदास जी. हे झाडाचं पान हलतंय, त्याच्यातून ऑक्सिजन बाहेर येतो, तो आपल्या नाकात जातो, बरोबर आहे, रक्ताभिसरण करतो. हे याला जरा थोडं क्लिअर कर रे बाळा, हे क्लिअर नाही रे. आपल्या नाकात जातो, नाही रे असं लांबच येतो मला कुठेतरी आवाज. आपल्या नाकात जातो का नाही वारा? का काही काही बाया अशा आहेत का नाही, वाऱ्याचं माझं पटत नाही बाई, वारा नाही माझ्या नाकात जात. मग काय तुझ्या नाकात काही मिरचीची पावडर जाते काय? हे बघा ती बाई ऐकत नाही बघा. ह्या दोघी जणी त्या जास्त शिकलेल्या आहेत ना. असं कॉन्सन्ट्रेशन पाहिजे. तुम्ही जर टीचर असता ना, अशा इकडं तिकडं जर तुमच्या विद्यार्थ्यांनी पाहिलं तर तुम्ही काय कराल त्याला? तसं मी आता टीचरच आहे तुमचा. तुम्ही मला इथं पगारावर बसवलं, बिन पगारावर. जरा ऐका ना थोडं मन लावून, नंतर बोला ना तिकडं गेल्यावर, घरी गेल्यावर. माझ्या डोक्यातलं जातं ग, मी लई शहाणा नाही ना बाई. या अशा माझ्या अवतारावर बघ ना, मी एवढी अक्कल आहे का मला? थोडंसं तुमच्याकडे बघितलं का मला? हे बघा मी यांना बोलवलं, यांना बोलवलं. का बोलवलं? मला यांच्याकडे पाहून सुचायला लागलं. चांगलं चांगलं सुचलं पाहिजे ना. काही काळामध्ये शोभाताईंना आपण श्रद्धांजली देण्यासाठी आलो आहे. एक चांगली माऊली गेली. किती मुलं आहेत तुम्ही? 4 मुलं. चेअरमन कोण होतं? तुम्हीच होतात. आपला मुलगा चेअरमन झाला गावचा. गावात संसार चांगला केला, नातेवाईकात नाव कमवलं. मरायचं तर सगळ्यांनाच आहे. तुकोबारांनी त्याचं प्रति होतं का सांगून टाकलं. देह जाईल जाईल याशी काळोबा खाईल. ज्ञानेश्वर माऊलीने एक सुंदर ओवी लिहिली ज्ञानेश्वरीमध्ये. दुर्दैवानं काही लोकांनी ज्ञानेश्वरी नाही म्हणतात ते हिंदूंचा. अरे नाही, हिंदूंचा नाही ग्रंथ तो. जगातल्या सर्व धर्मांना सुख मिळावं म्हणून अशा 9000 ओवी ज्या महापुरुषांनी लिहिल्या, तो अवघ्या जगाचा धर्मग्रंथ आहे. त्याला विश्वग्रंथ म्हणायला पाहिजे. हिंदूंचा ग्रंथ नाही, जगातल्या सर्व धार्मिकांच्या सुखाचा विचार आहे. किती किती वळी सांगू तुम्हाला मी. आता मला सांगा बायांनो, ए महिला, ह्या बाईचं एक लक्षण आहे. ही पोर नुसती खेळ करे बरं का. ही मागची पोर तिच्या म्हण तुला काय घेणं आहे का तिचं? जरा थोडं डोक्यात घेन थोडंसं. आपला मुलगा बाबासाहेब झाला पाहिजे, आपला मुलगा शिवाजी महाराज झाला पाहिजे, आपला मुलगा हे बघ ना, हे बघ भगवान बुद्धांचे विचार. मी काय काही पुराणातली वांगी सांगतो का उकडून तुम्हाला? सोशल वर्करिंग आहे की नाही ही सगळी, आहे की नाही बायांनो? एक ओबी माझ्या मागे सगळ्या जणी म्हणा, सगळ्या जणी बरं का. जिला येत नसेल तिने तोंड हलवायचं. आणि जिला समजा काही कळतच नाही, एखादी बाईला हेंद्री असते. हेंद्री कळते ना? काय नाही, डोकं कुणीकडं वा अशा कीर्तनाला आले तरी. अगं बाई कीर्तनाला आले म्हणते, काय करू कीर्तनाला? माझ्या डोक्यात वा पडल्यात तर. खरं सांगू का, माणसं जन्मानच चांगल्या स्वभावाची जन्माला आली पाहिजेत, असं 2 महापुरुषांनी सांगितलं. एक भगवान बुद्धांनी, दुसरं भगवान श्रीकृष्णांनी. 2 महापुरुषांनी सांगितलं की मनुष्य हा जन्माला आल्यावर जसा असेल तसाच राहतो. एक जण उठलं, तिथं मागं बसला होता एक चांगला तरणा बांड पोरगा. त्याला मला वाटलं होतं इकडे बोलवा, पण तो मला मागे फिरून बोलवलं काय अशी भीती वाटत होती. का दिसतच होता तसा. ते जन्मानच तसे असतात. जन्मानच मनुष्य चांगला किंवा तामशी किंवा राजशी किंवा सात्विकी जन्मानच असतो. हो, तुकोबरायचं सुंदर सायकोलॉजिकल सांगतात. ते म्हणतात, आधी होता वाग्या, आधी होता वाग्या, दातीन धाडा दातीन धाडा. आधी होता वाग्या, 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 आधी होता वाग्या रे, आधी होता वाग्या, आधी होता वाग्या, ओ आधी होता वाग्या, आधी होता वाग्या, आधी होता वाग्या, आधी होता वाग्या, आधी होता वाग्या.
दादा मी तुमच्याकडे लक्ष नाही देतलं पण तुम्ही कचा कचा कुंचाय राहणार थोडं बारीक वाजवा कसंही वाजवून वाजवा. मी कोमल रे म्हणलं का तुम्ही कोमल तीव्र रे वाजवताय पण वाजवा पण जरा बारीक वाजवा ना. आधी होता वाग्या 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 आधी होता वाग्या. बघा दादा तो स्वर काळे एक दाबलाय ना त्याच्या खालचा दाबा खालचा तो इकडचा तो खालचा अहो इकडचा आणि तो त्याच्या तो काळी दोन आहे ना तो दाबू नका तो या गाण्यात नाही येतो तो खालचा आहे बघा दाबून 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 बघा आहे का जे येत ते मी म्हणतो तेच दाबी ना तुम्ही नाही नाही वाजवा तुम्ही पण तो अहो काळी एक आहे की नाही त्याच्या खाली स्वर आहे ना पांढरा इकडं खाली कुठं हा असं आधी होता वाग्या 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 आधी होता वाग्या. आधी कोण होता सदानंदाचा दारू पिऊन टॉय टॉय सदानंदाचा येळकोट अख्ख्या घरात दारूचा वास. सकाळी अंडी गोळा करतात अंड्याची दिरडी कळून खात्यात आणि संध्याकाळी ए सदानंदाचा येळकोट बोलाची जिग ह्याची जे गाची जे गाची जिग सकाळी अंडी गोळा करून खाली. अरे त्या तथागतांना किती दुःख होत असेल. त्यांनी पहिलंच वाक्य लिहिलंय ना पानाती पाता पुढे काय ए बायांनो तुम्हाला येत असेल पानाती पाता सिक्का पदम अर्थ सांगेल का ए चिमणे किती गोड बोलली ना सगळे बोला सिक्का पदम समाधी ना पानाती पाता वेरमणी शिक्का पदम. पण हे वाचतोय आम्ही नुसतं काही काही लोक हरिपाठ वाचतात ना हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा तेव्हाचे द्वारी हो भाक्षण बरी रामभाऊ तांबकुमळ पाहिलं सर्वगटी राम देहा देई एक काय सर्वगटी राम देहा देई स्त्रियांमध्ये सुद्धा आणि पुरुषामध्ये सुद्धा एकच. म्हणला आज काढून आलं मीठ कमी होतं घरी गेलं बायकोला दोपटीतून आणि म्हणतोय काय सर्वगटी राम देहा दे आमच्या बघतोच आता थांबा गेल्या घरी गेल्यावर तसंच आहे. पानाती पाता वेरमणी शिखापदम शिखापदम. पण अर्थ कळला तर नाही तर बोमला नुसतंच बोंबलत राहायचं जय देव जय देव जय सुख करतात नुसत्याच मेणबत्त्या वाटवलं त्याचं. या ज्योतीचा आपल्या ज्योतीशी काही संबंध आहे का आपलं काही ज्ञान आहे का अज्ञान आहे बरोबर आहे. हे कळण्यासाठी संत संघ असतो. मी नेहमी सांगतो कीर्तन का गरजेचं आहे. कीर्तनाची भाषा लोकांची भाषा आहे की नाही. भिक्खूंची भाषा मौलवींची भाषा मौलानांची भाषा भटांची भाषा असते का आपल्यासारखी. अस्माकं सकल कुटुंबानां इह जन्मानि जन्म जन्मांतरेषु मम मन आत्मन मनाचं काय त्याला वाई झालाय मन आत्मन मन हाताला हात लावून डोळ्याला पाणी लावा. एखादा अधिकारी PSI जरी असला तर त्या बामना पुढे म्हणतो का हो हे मी PSI माझी काय डोळ्याची पडलेत मला पाणी लावायला सांगतो. ताकदच नाही यांची एवढ्या धर्माला घाबरतात. धर्म म्हणजे आपोची गोळी धर्म म्हणजे भय धर्म म्हणजे कत्तल धर्म म्हणजे मारामाऱ्या. परंतु जिथे मारामारी नाही दंगल नाही कत्तल नाही द्वेष नाही मत्सर नाही निंदा नाही चुगली नाही चाळी नाही तो जो धर्म आहे तो वारकरी संप्रदायाचा धर्म आहे अर्थात तथागत बुद्धांचा धर्म आहे. म्हणून पहिलं वाक्य पण त्याचं आचरण कुठे तुमचंही नाही ना आमचंही नाही यांचंही नाही त्यांचंही नाही. पानाती पाता वेरमणी शिखापदं समाधिया
कोण असेल बुद्धांच्या पंचशिलाचा अभ्यास एखादा कोणी येते तर सांगा बरं त्याचा अर्थ काय होतो. तू मगाशी म्हटली ना ग सिक्खापदम समाधी आम्ही पंचशिलातलं पहिलं शील आहे ना. किती लोकांना माहिती वर हात करा बघू तरी. कोणालाच नाही. ताई तुम्हाला पंचशील बसलेल्या पुढे तुम्हाला ग मॅडम तुम्हाला पंचशील माहित नाही. आता का थोबाड सोडून घेऊ. अरे एवढं तरी कळून घ्या. अरे जे आपल्यासाठी मेले संसाराचं वाटोळं केलं बाबासाहेबांनी. 4 मुलं मेली बाबांची. नवऱ्याला सांगितलं नाही. 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 रमाईची मुलं मेली 4 मुलं मेली. 4 मुलं मेली 4 दुःख झाले फार. दुःख झाले फार. तरी सुद्धा माझा नवरा अमेरिकेला गेलाय, लंडनला गेलाय बॅरिस्टर होण्यासाठी. दुःख होईल माझ्या नवऱ्याला. दुःख होईल माझ्या नवऱ्याला. दुःख होईल माझ्या नवऱ्याला. दुःख होईल माझ्या नवऱ्याला. नाही कळवणार मी त्याला. नाही कळवणार मी त्याला. नाही कळवणार मी त्याला. नाही कळवणार मी त्याला. असं वाटलं रमाईच्या जीवाला की माझा नवरा शिकायचाय, पदवीधर होणार आहे, कायदा लिहायचाय. आणि म्हणून माझ्या बहिणींनो आपल्या पतीला कळवलं नाही. म्हणून माझी रमाई झाली 9 कोटीची आई. 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 9 कोटीची आई. रमाई 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 9 कोटीची आई. रमाई झाली 9 कोटीची आई. रमाई झाली 9 कोटीची. रमाई झाली 9 कोटीची. रमाई झाली 9 कोटीची आई. रमाई झाली. 9 कोटीची आई. रमाई झाली 9 कोटीची आई. रमाई झाली. 9 कोटीची आई. वारकरी संप्रदायाच्या वाटेवर आता आपण उभे राहिलोय. बुद्धांच्या वाटेवर आपण उभे राहिलोय. आणि म्हणून माझ्या बहिणींनो पंचशिलाचा अभ्यास करा. काय होतं एखाद्या माणसाला दुसऱ्याच्या कार्यक्रमाचं वाटोळं करायची नाही मजा वाटते हो. हा ना. रमाई झाली. आणि म्हणून माझ्या बहिणीने रमाई भीमाई दोघी सासू सुना. 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 रमाई भीमाई रमाई भीमाई रमाई भीमाई दोघी सासू सुना. 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 रामजी बाबांच्या मांडीवरी. रामजी बाबांच्या मांडीवरी. रमजी बाबाच्या मांडीवर. रमजी बाबाच्या मांडीवर. भीम खेळत होता ना. भीम खेळत होता.
माझ्या तर एकाही गाण्याला कुणी टाळे वाजवला. एखादा शाहीर आला असता तर बाया किती 500-500 रुपये घेऊन आले असते. दम्मदान. अगं माझ्या बहिणींनो, खूप त्याग आहे हो. त्यागा शांती रणंतरम अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च निर्ममोहो निरहंकार समदुःख सुखक्षमी. कलियुगातला थोर साधू म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. थोर साधू. पण सांगतो, आपण खातो त्या भाकरीवर बाबासाहेबांचं नाव आहे रे. आपण खातो त्या भाकरीवर बाबासाहेबांचं नाव आहे रे. आपण खातो त्या भाकरीवर बाबासाहेबांचं नाव आहे. आपण खातो त्या भाकरीवर बाबासाहेबांचं नाव आहे. आता आमचे पूर्वज मेले, हाडकं वडून मेलेल्या जनावराचं वाळलेलं मांसखंड खाऊन खाऊन दुर्दैवानं आमच्यावर वेळ आली. ती वेळ नष्ट केली असेल तर ती माझ्या बाबासाहेबांनी. याला एकच पर्याय आहे. आता तुम्हाला सांगतो, मराठा असा ब्राह्मण असा तुकोबरांनी समानता दिलेली आहे सर्वांना. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळाई अधिकार बाळे नारी नर अधिकरोणी वेशाही. नीचातला नीच काम करणाऱ्याला सुद्धा पश्चाताप झाला असेल आणि चांगल्या रस्त्यावर येण्याची भावना झाली असेल तर त्याला क्षमा करावी, शिक्षा करू नये असं सांगणारे पहिले बुद्ध आहेत, नंतर भगवान श्रीकृष्ण आहे, नंतर ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज आहेत. हो हो बर. आणि बरं का बायांनो, महिलांनी आमच्यात सामील व्हावं म्हणून मी महिलांशी जास्त बोलतो. महिलांना गाणी म्हणायला लावतो. एक गाणं म्हणाल ना माझ्या मागं, भीम मनू भीम ग भीम मनू भीम. म्हणजे मी बाहेर आहे का तुम्ही म्हणती नाही? मग इंग्रजीत म्हणू का? अगं म्हणा सगळ्या जणी. तेवढी तर शोभाताईंना तेवढी श्रद्धांजली म्हणाल का? सगळ्या नाही का जाऊन निघून म्हणा. जिला येत असेल तिने म्हणा, नसले तिने तोंड हलवा. आणि जिला काही काही नसव्या कोण कोण म्हणतील कोण कोण म्हणतील तर तेवढं म्हणा. दादांची इच्छा आहे, शोभाताईंची इच्छा होती. हा ए मावशी आहे टायमालाच चालली आहे बाई, पार लंगाडले होते. तिला खुर्ची बसव, तिला खाली बसवलं आणि चला हा हे सुरू. हा 1 2 3 हा. भीम मनू भीम भीम मनू भीम. आहे का? या म्हणते तर एक बायाची करते. म्हणलं तर काय बिघडशील काय ग? उगाच वेळ काढ, गंमत जम्मत करता नुसती. सगळ्या जणी म्हणा हा. भीम मनू भीम भीम मनू भीम. वा वा. भीमर संगतीला चांगला, भीमर संगतीला चांगला. माझ्या हृदयात त्यानं बांधिला बंगला. काय काय म्हणतात तुम्ही आज? आता म्हणायचंच आहे की नाही? मोकळीक आहे तुम्हाला, स्वातंत्र्य आहे. आता तुम्हाला जर कोणी विरोध केला तुमच्या बोली भाषेवर, तुमच्या केशभूषेवर, तुमच्या ड्रेसभूषेवर, डोक्यावर घ्यायचा का खांद्यावर घ्यायचा, पॅन्ट घालायची की शर्ट घालायची, बाबा काय म्हणतात काय ते पंजाबी ड्रेस घालायचा, हे तुम्ही ठरवायचे. आता तुम्हाला जर कोणी विरोध केला ना पुरुषाने किंवा दुसऱ्या कोणी, तर ते जेलमध्ये जाईल असं संविधान लिहिले बाबासाहेबांनी तुमच्यासाठी. तुमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं, तुमच्या शिक्षणाच्या स्वातंत्र्याचं कलम त्या काळातले पांढरे पेशे काही लोक होऊ देत नव्हते. बाबासाहेबांनी स्वतः मजूर मंत्रीपदाचा राजीनामा दिला. पण माझ्या बहिणींनो, तुमच्या शिक्षणाचा कायदा त्यांनी संविधानामध्ये लिहिला. तुम्हाला यांना येणार शिकलेल्या बाया दिसतात ना हो, त्याला खेड्यातले लागतात, जात्यावर दळणाऱ्या. दळले का ग कोणी? म्हणू लागेल का सई बाई ग बाई? येते का? येतंय ना? म्हणा, जिला येत असेल तिने म्हणा. भीम मनू भीम भीम संगतीला चांगला ग सई बाई ग बाई. भीम संगतीला चांगला.
म्हणतात एक दोन जणी. असं आहे साहेब, तुम्हाला वाटतंय पण त्यांना येत नाही ना, काय करू. मी एकटा म्हणतो हा. भीम मनो भीम भीम संगतीला चांगला ग सईबाई ग बाई. भीम संगतीला चांगला 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 भीम संगतीला चांगला 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 माझ्या हृदयात भीम बांधितो बंगला ग सईबाई ग बाई. भीम बांधितो बंगला 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 बांधितो बांधितो बंगला. बंगला 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 भीमा तुझं नाव आज नाही म्या घेतील ग सईबाई ग बाई. आज नाही म्या घेतील. घेतला घेतला नाही घेतला 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 येड माझं मन 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 कोण्या धंद्याला गुतलं ग सईबाई ग बाई. कोण्या धंद्याला गुतलं 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 कोण्या धंद्याला. भीम माझा भीम ग मला भीमाच्या नावाची ग वा वा. माझ्या भीमाच्या नावाची वाटती मला गोडी ग सईबाई ग बाई वाटती मला गोडी बाई. गोडी ग गोडी बाई गोडी मला वाटली गोडी बाई गोडी ग गोडी बाई गोडी भीमान माझ्या दिली मला संविधान जोडी ग सईबाई ग बाई. दिली संविधान जोडी बाई. गोडी ग गोडी बाई गोडी दिली संविधान जोडी बाई. गोडी ग गोडी बाई गोडी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. आणि म्हणून बाबासाहेब आता सर्वांना कळायला लागले, हे सुद्धा स्वाभिमानाची गोष्ट आहे. आता आंबेडकरी चळवळीतल्या लोकांना मी नेहमी विनंती करतो, तुम्ही आता वारकरी संप्रदायाकडे वळा. वारकरी संप्रदाय केवळ एका धर्माचा नाही, मुळात धर्माचाच नाही, कर्माचा आहे. अगर तेरा कर्म भला हो तो कोई तीर्थ जाना नहीं पड़ता. अगर तेरा कर्म बुरा हो तो कोई तीर्थ जाने से फायदा नहीं होता. पुजारी श्रीमंत बनता. हे तुकोबराय ज्ञानोबराय नामदेव महाराजांनी आम्हाला सांगितलं. आणि म्हणून आज भाऊसाहेबांनी बाळासाहेबांनी आणि त्यांचे भाऊ कोण कोण आहेत वर हात करा एकदा. 1 2 3 तुम्ही पण. आहा मामा बादशा क्या बात. चिकने चिकने सगळे. बामनी पोरींनी वळण नाही लावलं का तुमच्याकडे. बामनाच्या पोरी तर अशी ठेवतच नाहीत पोर. तुझ्या मागं तर लागेल बाबा एखादी, पण सगळ्यांच्या कर पण त्या नको करू. आणि आपल्याच कर मामाची एखादी पळ मरू दे, जाऊ दे. हो कारण सांगतो, एवढा मोठा हिरो कशाला सोडायचा हो. हो ना. जावई पाहून माझ्या मनाचं मेवून ग सईबाई ग बाई. माझ्या मनाचं मवन मवन माझ्या जावई पाहून माझ्या मनाचं मवन ग सईबाई ग बाई. माझ्या मनाचं मवन मोहन 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 माझ्या मनाचं मोहन 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 अरे बाळा, त्यांच्या जीवावरी माझी मैना आनंदान ग सईबाई ग बाई. मैना आनंदान माझ्या वाण्या बामनाच्या पोरी शिक्षणानं पुढं गेल्या ग सईबाई ग बाई. शिक्षणानं पुढं गेल्या शिक्षणानं पुढं गेल्या आमुच्या नशिबाला श्या
सावित्राबाई फुले ग साईबाई ग बाई सावित्राबाई फुले बाई फुले ग फुले बाई फुले सावित्राबाई फुले बाई फुले ग फुले बाई फुले. हे मी काय केलंय महिलांसाठी प्रबोधन म्हणून, पण चाली त्यांच्या शब्द माझे वेळ जात नाही. आता इथं शहरातले असल्यामुळे दड या शहरी नाही दडक्या डोळे नाही. कपड्याने पावा तर लय भारी आहेत, डोक्याने पावा तर डबडी आहेत. त्यांना पंचशील माहीत नाही, मला वाईट वाटतं. अरे पंचशील आणि ज्ञानेश्वरी, श्रीमद भगवत गीता इज लाईफ बुक, गीता इज वर्ल्ड बुक, हे लोकांनी मध्ये आपल्याला अंतर पाडलं. हो भाऊसाहेब, तुम्ही खूप चांगलं काम केलंय. आपल्या आईच्या श्रद्धांजलीच्या निमित्तानं, पुण्यानुमोदनाच्या निमित्तानं, वर्षश्राद्धाच्या निमित्तानं कोणताही भटीक कर्मकांडी कार्यक्रम न ठेवता त्यांनी प्रबोधनाचं कीर्तन ठेवलं. भाऊसाहेबांच्या सगळ्या भावांसाठी मनापासून टाळे वाजवले. आणि माझ्या बहिणीनं ऐका, बालपणीचं लगीन होईल तुम्हाला विगीन ग सईबाई ग बाई, होईल तुम्हाला बिगिना 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 होणार नाही धड होईल जीवाची आगीन ग सईबाई ग बाई होईल जीवाची आगीन. आगीना आगीना आगीना. माझ्यापेक्षा मी माझे टाळकरी बंधू जे आहेत त्यांना जास्त प्राधान्य देतो. पण त्यांच्या डोक्यात मळ नाही, त्यांच्या डोक्यात कर्मकांड नाही, त्यांच्या डोक्यात धर्म नाही, जात नाही. त्यांच्या डोक्यात एक माझा विश्वा एवढा पांडुरंग आणि माझे बुद्ध विटेवरी हरी पांडुरंग हा जगामध्ये पोहोचला पाहिजे. मी तुम्हाला खरंच माझी परिस्थिती चांगली असते ना तर तुम्हाला 5-5 हजार रुपये देऊन गेलो असतो. पण मी फाटका गडी काय, मी एवढं चांगलं बोलतो त्यामुळे मी व्यापारी नाही. एकतर माझ्याकडे पोरं शिकतात तरी पण मागणी आहे का भाऊसाहेब 61,000. आमच्याकडे तर आता अलीकडे 61च निघाले ना का. 61,000 असेल तर बोलण्याचं माईक फोन खाली ठेवा. असा व्यापार बैलाच्या बाजारासारखा बाजार झालाय. आमच्यासारखी माणसं मेली ना, काही लोकांना जमिनी विकून ही श्राद्ध साजरी करावी लागते. हे बिचारे चांगली मंडळी ती सगळी, मला आज त्यांनी खूप चांगली साथ दिली. 2 गोष्टी सांगतो. हे उपक्रम ऐका माझे कसे आहेत ते. मी 86 साली हे गीत लिहिलंय. मैनाला मागन पाटील देशमुखाची येई ग सईबाई ग बाई हाऊच शिक्षणाची सांगा शाळेमध्ये जाई ग सईबाई ग बाई मैनाला मागन पाटील देशमुखाची आली ग सईबाई ग बाई हाऊस शिक्षणाची नाही, मैना वकील वयाची लग्नाला राजी नाही ग सईबाई ग बाई. कळलं ना पोरींनो. म्हणून शेवटचं वाक्य ऐका, लग्नाचा नवरदेव आशा करीतो नाण्याची ग सईबाई ग बाई होईल माझी मैना आता पुरुष पाण्याची ग सईबाई ग बाई सरळ दळण माझा उरला आठवा ग सईबाई ग बाई माझा उरला आठवा. माझा उरला ऐकलं ना, माझा उरला. आणि लाडक्या लेकीला तुम्ही म्हशीक पाठवा ग चालेल ना. नाही ना, लाड ह्या मला महिला अभिप्राय देत नाही. तो लाडक्या लेकीला तुम्ही शाळेत पाठवा ग सईबाई ग बाई तुम्ही शाळेत पाठवा 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 तुम्ही शाळेत पाठवा 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 पाठवा. माझ्या भावांनो, मी जरी कीर्तन करत असलो तरी बाळासाहेब भाऊसाहेब अतिशय दूरदृष्टीची व्यक्ती आहे. त्यांच्यासाठी एक जोरदार टाळ्या वाजवली पाहिजे. आज जिजाऊंची हो का, आज तिच्या माहेरी चाललोय मी, शिंदखेड राजालाच चाललोय मी. आता जाता जाताच हे कीर्तन केलं, थोडा उशीर झाला. मी दिलगिरी व्यक्त करतो. माझ्या बहिणींनो, मासाहेब जिजाऊ
अरे आशीची जाऊ किती गुण गाऊ वारे पट्ट्या वारे ढोलक्या आशीची जाऊ किती गुण गाऊ आशीची जाऊ किती गुण गाऊ आशी जाऊ किती गुण गाऊ आशी जाऊ किती गुण गाऊ महाराष्ट्राची राणी आशीची जाऊ किती गुण गाऊ आशी जाऊ किती गुण गाऊ आशी जाऊ किती गुण गाऊ आशी जाऊ किती गुण गाऊ आशीची जाऊ किती गुण गाऊ महाराष्ट्राची राणी ए शिवबा तू जन्माला आला म्हणून बलात्कार करणाऱ्या पुरीवर गावच्या पाठीला असलेला बाबाजीराव पाटलाच्या हाती रांज गाव पाटलाच्या हाती रांज गाव बाबाजी नाव होतं त्याचं नाव होतं त्याचं नाव ते म्हातारं सांगतंय शिवाजी राजा लेक माझी गेली पानोठ्याला रामा जिरा 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 रामा जिरा जिरा जी रामा जिरा 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 जी लेक माझी गेली पानोठ्याला गेली पानोठ्याला पाटलाच्या बाबाजी रावानं डाव साधला तिच्या मागोमाग गेला सूर्य होता गेला मावळा याला गेला मावळा याला गेला मावळा याला अंधार पडला अंधाराचा डाव साधला लेक माझी गेली धुन पाण्याला अंधार होता पडलेला असा दुष्टानं डाव साधीला दुष्टानं डाव साधीला माझ्या लेकीच्या आबरूवर घातला घाला आबरू गेली म्हणून माझ्या लेकीनं आबरू गेली म्हणून लेकीनं माझा जीव दिला लोकाच्या लेकी बाळींना बेबिचारी नजरेनं जरी पाहिलं आणि बलात्कार अत्याचार कोणी केला तर बाबाजीरावला रांझ्याच्या बाबाजीरावाला फाशीवर देणारा तुझ्या छोट्या कोवळ्या वयाचा राजा शोभा तुझ्यासारखा सुंदर देखना अप्रतिम नुसतीच मिसरूड आणि दाढी फुटलेला राजा 16 वर्षाच्या पोरानं जिजाऊच्या पोरानं राजा शोभाने असा गावाच्या वेशीवर त्याला टांगला त्याचे हातपाय छाटले आणि गरीब म्हाताऱ्याच्या पोरीवर बलात्कार करणाऱ्या बलात्कार्याला फाशीची शिक्षा झाली. अजून आमच्या देशमुखाला एवढं चळवलंय एवढं मारून मारलंय तरी अजून काहीच नाही. माझे भगवान बाबा अरे वंजारी समाजात जन्माला आले पण डॉक्टर बाबासाहेबांची भेट झाली. भगवान बाबांची बाबासाहेबांनी नमस्कार करून सांगितलं भगवान बाबा सान्नपाड नाव त्यांचं सावरगाव नावाचं घाट नावाचं सावरगावला जन्माला आलेले भगवान बाबा हैदराबादला गेले डॉक्टर बाबासाहेबांना भेटायला. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं बाबा तुम्ही माझ्यापेक्षा वयस्कर आहात आणि तुम्हाला मी नमस्कार करतो. हो आमचं एक भाषण नाही आमची 100 भाषण आणि भगवान बाबा तुमचं एक कीर्तन सारखं आहे. एवढी पावर ताकद कीर्तनात आहे जलशात आहे. म्हणून बाबा भगवान बाबा म्हणाले बाबासाहेब
माझी खूप इच्छा आहे. ऊस तोडणाऱ्यांची पोरं उद्या दरोडेखोर होतील. त्यांना शिक्षणाची जागा नाही, व्यवस्था नाही, काहीच नाही. लोक नुसतीच देवळं बांधायला लागलीत. अब्जो रुपयाची देवळं बांधतात. भगवान बाबा म्हणाले काय करावं मला प्रश्न पडलाय. बाबासाहेब म्हणाले बाबा तुमच्या एका कीर्तनात लाखो रुपये गोळा होतील. तुम्ही फक्त झोळी पुढे करा. आणि मग भगवान बाबांनी मनामध्ये बाबांच्या होतंच, पण बाबासाहेबांची आणि भगवान बाबांची चंद्र सूर्याची भेट झाली. आणि भगवान बाबांनी निश्चय केला आणि खरवंडीच्या खाली जो आज भगवानगड जो आहे त्याच्या खाली जे गाव आहे त्या गावामध्ये जिथे शाळा आहे त्या शाळेच्या शेजारी वसतिगृह स्वतः 1-1 रुपयान पायली धान्य गोळा करून भगवान बाबांनी शाळेच्या शेजारी मुलांचं वसतिगृह बांधलं. जरी आईवडील ऊस तोडायला गेले तर बाबा म्हणायचे मी सांभाळतो तुमची पोरं, पण पोरं शाळेत घाला आणि ह्या वसतिगृहात सांभाळा. त्या वसतिगृहातल्या मुलांच्या जेवणाची सुद्धा सोय करणारा आणि जगातला एक वारकरी संप्रदायातला जगातला थोर संत म्हणजे भगवान बाबा. भगवान महाराज भगवान महाराज येतो वंजाऱ्याचं बाळ, येतो वंजाऱ्याचं बाळ, येतो वंजाऱ्याचं बाळ, येतो वंजाऱ्याचं बाळ. सावर घाटाच्या गावाला घाट सावर गावाला त्यांनी विद्यार्थ्यांसाठी बांधिली धर्मशाळा, बांधिली धर्मशाळा, बांधिली धर्मशाळा, बांधिली धर्मशाळा. भगवान बाबा की, वामन भाऊ बाबा की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. आणि माझ्या शोभाताईंना आज त्या जीवाला खरा आनंद झाला की माझी मुलं चांगली निघालीत, माझ्या मुलं नातू चांगले, माझ्या लेकी चांगल्या. पण आज आई नाही याचं दुःख वाटतं. आई किती पण दिवस हवी वाटते. आई माझा देव, आई माझा धर्म, माझे सारे कर्म आईसाठी. आई माझी प्रीती, आई माझी भीती, वाढविते कीर्ती आई माझी. आई माझा जीव, आई माझा शिव, पाहिला मी देव आईच्या रूपे. आता आई नाही भेटणार पण तुमच्या रूपानं आई आहे. भावा बहिणींचं खूप प्रेम आहे, असंच राहू द्या. भासवंडावर मामा प्रेम करतो तेच खरं मोठी. मामा भाचा मामा आणि भाचं बाई बेसल शेजारी, मी जाते बाई बाजारी, मी जाते बाई बाजारी. मामा भाची यांची झोंबी लावली जनानं, भाच्याची कवळेशीन बसकन मारली मामानं. मामा आणि भाच दोघ चालल दिंडीत, बोलल कोण बाई शोभाताईचं पंडित. तुमचं काय नाव आहे? मम्मीचं नाव काय आहे की नाही? शोभा आणि सुगंधा शोभती माय लेकी, शोभती माय लेकी, शोभती माय लेकी. अगं मामान भाच्याची पाय कशी झाली एकी, बाई कशी झाली एकी, बघ कशी झाली एकी. आई तुला कुठे पाहू, आता कोण्या वना जाऊ. आई तू माझा प्राण, आई तू माझी सखी, आई तू माझी मैत्रीण, आई तू माझं सर्वस्व. आता कुठं तुला शोधू ग आई. पण आता जगाच्या कोपऱ्यात कुठे इंद्रातनं मंडळी आई नाही भेटायची. पण आईच्या स्मरणार्थ तुम्ही एक चांगलं काम केलं, तुम्हाला मी मनापासून धन्यवाद देतो. आणि मी तुम्हा सर्वांना विनंती करील, माझ्या बहिणींनो, दाद्या आय लव्ह यू. इकडे मी शोभाताईंच्या मुलांना, मुलींना, भाऊजयांना विनंती करील. ननंद भाऊजया एका चालीनं चालती, पायातल्या जोड्या जशा चिमण्या बोलती. ननंद भाऊजया सोनार वाड्या जाऊ,
कुंकाच्या करंड्याला मोत्याच्या जाळ्या लावू. माझ्या ग नंदेला कुंकाची माझ्या गोडी, लाडकी माझी शुभांगी ताई मला मेनाच्या वड्या धाडी. भाऊ भाऊजायांचं जाऊ जावांचं आणि नंद भाऊजायांना जास्त प्रेम करा. भाऊजायांनो नंदेला जीव लावा. शोभाताईला हा स्वर्गीय आनंद आहे. आपल्या नंदेला जीव लावताना भाऊजाईने नंदेला जीव लावताना पाहिलं ना, हे भाऊ आहेत ना हे सगळे बसलेले, यांची काळजं मोठी होतील, त्यांना कोणताही आजार येणार नाही, ते फ्रेश राहतील. आणि म्हणून असा सुंदर हा परिवार आहे. या परिवाराला मी जय भीम करतो, जय दंडवत करतो, रामकृष्ण हरी म्हणतो. राम आम्हाला आराम देतो म्हणून राम, आमचं आकर्षण आहे म्हणून हा कृष्ण आहे की नाही. आणि संकट जगाची हरवतो बाबासाहेब आंबेडकर म्हणून तो आमचा हरी आहे. तेव्हा मी काही काम नाही करीत मंडळी. मी असं म्हणणार नाही की मी देऊळ बांधायला काढलं आहे मग माझा स्लॅब राहिला आहे मग 2-4 लाख द्या म्हणणार नाही. एक 10 रुपये सगळ्या जणी जाताना मला देऊन द्या. आणि जर चांगली परिस्थिती असेल 100 रुपये द्या. मी फक्त पोलीसमध्ये भरती होणाऱ्या मुलांना आर्थिक मदत करतो, त्यांची मेस सांभाळतो, त्यांना कपडे वगैरे. आणि आता परवा 18 पोरं गेलीत पोलीस भरतीसाठी, मी त्यांना 18,000 रुपये करून दिले. मी काही जास्त पैसे घेत नाही तुम्हाला माहिती आहे, पण जेवढं जमेल तेवढं मी करतो. म्हणून मी तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो. आणि एक कृष्ण मला तुम्ही दिल्याबद्दल मी तुमच्या सर्वांचं मनापासून टाळीचे का स्वागत करतो. ज्ञानेश्वर विठोबा रखुमाई.